गोष्ट म्हणजे ज्यावेळेला अशा प्रकारचं मैदान असतं ना, तेव्हा तुमच्याकडे असलेली गुणवत्ता त्याचा कस लागेल. कारण बऱ्यापैकी आपण बघितलं तर डिक्रेस क्षेत्र असतं, तिथं तुम्ही बॅटिंग करता, फिल्डिंग करता, गोलंदाजी करता आणि त्यानंतर एक चांगलं मैदान मिळतं, चारी बाजूला तुम्हाला खेळायची संधी असते, तिथे गोलंदाजी आणि फलंदाजाचा कस लागेल. तुम्हाला एक सवय झालेली आहे, त्या सवयीला मुरड घालून तुम्हाला चांगलं टॉप क्लास क्रिकेट खेळायचं आहे. 12 अगदी वाजता मॅच सुरू झाली. आज दुसरा सामना आपण बघतोय आणि आता वेळ झाली 12 वाजून 7 मिनिटं आणि पहिल्या ओव्हर करता 7 मिनिटाची वेळ गेलेली आहे. अगदी बरोबर आहे. तुम्हाला फक्त एका इनिंगसाठी 20 मिनिट दिलेले आहेत आणि पहिल्या षटकामध्ये जर तुम्ही 7 मिनिट घेत असाल तर नक्कीच गेंदबाजी में बिल्कुल परिवर्तन, सुनील को बुलाया गया. लेग पर अच्छी गेंद थी, टिप्पा बिल्कुल लेग स्टंप के बाहर खिलाया तो वहां से टर्न हुआ बॉल और बल्लेबाज के समझबूझ के बाहर विकेट कीपर ने गेंद को गैदर किया. रन बनाने का कोई मौका नहीं है. सुनील आलेले आहेत गोलंदाजीच्या रनवेवरती आणि सुनील यांच्याकडे एक फिरकीची जादू आहे. ओल्ड इज गोल्ड, जुनं ते सोनं. आणि आज पहिलाच बॉल त्यांनी फिरवला ना, तो अप्रतिम फिरवला. बोटांची जादू त्यांनी मैदानाच्या आतमध्ये दाखवले. बिल्कुल सही कहा आपने, बहुत अच्छी गेंदबाजी कर रहे हैं. दोबारा लेग ब्रेक गेंद कर रहे हैं, बहुत बढ़िया ओवर द विकेट. जब लेफ्ट हैंडर गेंदबाजी करते हैं और लेग आप लेफ्ट हैंडर हैं तो गेंद में बिल्कुल वो टर्न मिल रहा है. बहुत अच्छी गेंदबाजी, गेंदबाज सुनील द्वारा. अगदी बरोबर आहे. ज्या पद्धतीने आपण पाहतोय दोन्ही बॉल अगदी टर्न त्यांनी केली, बॉटनची जादू मैदानाच्या आतमध्ये दाखवली. आणि खऱ्या अर्थानं आणखीन एक मी नक्कीच सांगेन सर, की ज्या पद्धतीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये मॅचेस खेळवले जातात, ज्या पद्धतीनं दोन्ही साईडून गोलंदाजांना गोलंदाजी करायला मिळते, फलंदाजांना बॅटिंग करायला मिळते, ही एक गोष्ट आहे ना, ती या स्पर्धेमध्ये अप्रतिम पाहायला मिळाली. बिल्कुल सही कहा आपने, बहुत बड़ी चीज है. टॉस अच्छी तरह से गेंद को कनेक्ट जरूर किया, बॉडी लाइन की तरफ खिलाड़ी तैनात, आउट. सुनील को सफलता मिली है, शानदार कैच बॉडी लाइन पर लिया गया, पहले विकेट का पतन. इस गेंद की अगर बात करें तो बिल्कुल फ्लाइट दी थी, गेंद को ऑन साइड पर खेलना चाहते थे, स्क्वायर लग गया एक बार, फिर फाइन लग गया एक बार, लॉन्ग लेग क्षेत्र में गेंद डीप हो रही थी, डीप हो रही थी, इसीलिए वो अच्छा कनेक्शन नहीं हुआ और बॉडी लाइन पर बहुत ही बेहतरीन कैच, शानदार कैच लपका गया. सुनील को सफलता मिली. 3 गेंदों की अगर कहानी देखिए, 2 गेंदे बिंदी गेंदे हैं और सबसे बड़ी बात है विकेट प्राप्त किया. बल्लेबाज बैक टू द पेपर चले गए प्रदीप. अगदी बरोबर आहे. गोलंदाजाकडे एक्सपिरियन्स खूप चांगला आहे. ज्या पद्धतीने फटका खेचून मारला होता, गुडघा टेकला होता, त्यानंतर फाईन लेग रिजनमध्ये फटका अप्रतिम पाहायला मिळाला, परंतु कुठेतरी एलिव्हेशन कमी पडलं, टायमिंग प्रॉपर करू शकले नाहीत आणि त्यानंतर क्षेत्ररक्षक तैनात होते, त्यांनी हाताची ओंजळ केली आणि ओंजळीमध्ये अलगद बॉलला पकडलं आणि दुसरा धक्का लागला NKCC अहिर टीमला. तुषार ज्यादा ऊपर गेंद चले गए, बॉटम एंड का ज्यादा इस्तेमाल हुआ, ज्यादा ऊपर गेंद चले गए, दूरी ज्यादा नहीं थी और उसके कारण देखिए पकड़े गए. बाउंड्री लाइन पर बहुत ही अच्छा कैच. अब लेफ्ट हैंडर है, अब मजा आएगा. लेफ्ट हैंडर गेंदबाजी कर रहा है, लेफ्ट हैंडर बल्लेबाज सामने है तो मजा आता है, क्योंकि लेग ब्रेक गेंद करेंगे या एक बार फिर बाहर की तरफ लेके जाएंगे, अंदर की तरफ लेके आएंगे या बाहर की तरफ लेके जाएंगे, वो देखना बहुत जरूरी. स्कोर 19. पहले ओवर में स्टार्ट अच्छा था, लेकिन दूसरे ओवर में सुनील की बहुत बढ़िया कसौट भरी गेंदबाजी. न्यू बैटर मंगेशटू, बढ़िया लाइन, टर्न मिल रहा है इस विकेट पर, इस सतह का फायदा उठाते हुए सुंदर गेंदबाज का प्रदर्शन तुषार गेंदबाज सुनील द्वारा. सुनील अप्रतिम गोलंदाजी करतात. आतापर्यंत त्यांनी एकही धाव खर्च केलेली नाहीये. मी म्हणेन सातत्यपूर्वक त्यांच्या गोलंदाजाची किमया अप्रतिम आहे, लाजवाब गोलंदाजी करतात. परंतु आता सर्वांचं लक्ष लागलंय की या स्पर्धेमध्ये एखादी मिडियन षटक होईल का, कारण 4 बॉल डॉट आलेले आहेत. अच्छा स्ट्रोक है इस बार, बाउंड्री लाइन के बाहर, अतिशय सुरेख फटका, संघर्षाचा षटकार. ओव्हर पिच बॉल आणि ओव्हर पिच बॉल वरती ताकदीचा वापर
मैदानाच्या आतमध्ये मंगेश अगदी अटॅकिंग क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न करत होते. त्याच दिशेला आणखीन एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न त्यांनी केला, परंतु एलिव्हेशन कमी, टायमिंग प्रॉपर करू शकले नाहीत आणि तिथेच मात्र ते झेलबाद झाले. 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. अहिर टीमची स्कोर कार्डवरती धावसंख्या जर आपण पाहिली तर 25 आहे. प्रशांत सर, जर आपण पाहिलं तर पहिल्या षटकामध्ये तब्बल 19 धावा होता. पहिल्या षटकामध्ये अहिर टीमची सुरुवात अप्रतिम राहिली होती, परंतु दुसऱ्या षटकामध्ये सुनील नावाचं वादळ मैदानाच्या आतमध्ये आलं. फिरकीच्या जादूने मात्र फलंदाजांना कुठेतरी थांबवलं आणि तिथेच त्यांनी यश प्राप्त केले. या ओव्हरमध्ये त्यांनी तब्बल 2 विकेट्स मिळवल्या आणि फक्त 6 धावा खर्च केल्या. बहुत अच्छी गेंदबाजी रही है सुनील द्वारा. 2 ओवर के बाद रन संख्या अगर देखें तो 25, इसीलिए तो कहा जाता है आगाज से नहीं आप अंजाम से जाने जाते. पहले ओवर में फ्लाइंग स्टार्ट था, शानदार बल्लेबाजी, लेकिन उस वक्त वो तेज गेंदबाजी हो रही थी. उसके बाद में स्पिन गेंदबाजी आई ना, तब जाकर वो परेशानी हुई बल्लेबाजों के लिए. अच्छा ओवर था. 1 over 6 run and 2 wicket. Magnificent bowling by Sunil. Now score at 25 for loss of 3 wicket. New batter राजेश. समय मैं आपको बताऊंगा तीसरे ओवर के लिए बिल्कुल आपको वो कितना मिलेगा. अभी तक 13 मिनट का समय हो गया है. 15 मिनट का समय आपको दिया गया है 3 ओवर के लिए. 2 मिनट का समय बचा हुआ है. तेज गेंदबाजी, बल्लेबाज बहुत खुश. लेग स्टंप के ऊपर गेंद थी, पनिशमेंट लाइन से बढ़ के तो पड़ेंगे फटके. गेंद बॉल लेने के बाद 6 रन. षटकारांनी झालेली आहे. स्वागत नहीं करोगे? बिल्कुल स्वागत हुआ, स्वैग से स्वागत हुआ, सिक्सर के साथ स्वागत हुआ. लेग स्टंप के ऊपर गेंद है, पैरों पर है, कहां छोड़ने वाले हैं. सुंदर स्ट्रोक बल्लेबाज का. मंगेश शानदार बल्लेबाजी कर रहे. ये अच्छी लाइन है, गति परिवर्तन किया गया था और गेंद को ऑफ स्टंप के बाहर से थोड़ा अंदर की तरफ लेके आए. सोच बहुत बढ़िया, इंटेन अच्छा, दिशा पर कंट्रोल था रोहित का. और कौन कहता है कि बादाम खाने से अकल आती है? बादाम खाने से अकल नहीं आती, ठोकर लगने से पहले छक्का और उसके बाद में एक अच्छी गेंद थी. अगदी बरोबर आहे. रोहितने नक्कीच कुठेतरी आता प्रयत्न केला की पहिला बॉल त्यांनी लेग स्टंपवरती ठेवण्याचा प्रयत्न केला होता. तिथे त्यांच्यावरती मार पडला, त्यानंतर त्यांनी ऑफ स्टंपवरती बॉल ठेवला आणि त्यानंतर हलकीशी प्लेसमेंट केली गेली. हलकी हाताने खेळला बॉल आणि तिथे मात्र कोणतीही धाव, सिंगल धाव मिळालेली आहे. इस ओवर की अगली गेंद रोहित. ऑन साइड पर कनेक्शन अच्छा, लेकिन गेंद के नीचे खिलाड़ी आउट. सफलता रोहित को मिली है. बल्लेबाज बैक टू द पेवेलियन जा रहे हैं. मंगेश, बहुत बड़ी सफलता. विकेट गॉन. मध्ये राजेश यांनी देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता, परंतु काव कॉर्नर रिजन मध्ये सीताराम मोरे उभे होते. त्यांनी मात्र एक चांगला कॅच पकडला आणि आणखीन एक धक्का अहिर टीमला मिळालेला आहे. धावसंख्या धावपलकावरती आपण पाहिली तर अवघ्या 32 धावा धावपलकावरती आहेत. शेवटचं षटक मी म्हणेन नाही, तिसरं षटक मार्गस्थ आहे. और इसके बाद में एक बहुत बड़ा मुकाबला. रुले टीम के कप्तान और तलदेव टीम के कप्तान आप तैयार है? तलदेव आणि रुळे टॉस साठी सज्ज रहे. इस ओवर की अगली गेंद काफी ऑफ टाइम के बाहर जाके ऑन साइड पर खेल दिया. स्क्वायर लेग पर बाउंड्री लाइन पर खिलाड़ी तैनात है. इस बार ज्यादा जगह नहीं थी. शॉटिंग लाइन के साथ अच्छी गेंदबाज. एक खराब गेंद थी, उसके बाद में कम बैक किया रोहित ने. लाजवाब गेंदबाजी कर रहे. अप्रतिम गोलंदाजी मी म्हणेन, कारण पहिल्या बॉलवरती षटकार आला आणि तदनंतर मात्र त्यांनी आपला स्पेल बदललाय आणि चांगल्या प्रकारे त्यांनी गोलंदाजी केली. क्षेत्ररक्षक देखील त्यांना चांगली साथ देत आहेत मी म्हणेन. पाहता अगदी डीप स्क्वेअर लेग रिजन मधून फेकी देखील सुरेख पाहायला मिळाली. यानंतर होणारा सामना असेल रुळे विपक्ष तळदेव. दुसऱ्या फेरीची मॅच असेल. दोन्ही टीमच्या कॅप्टनना विनंती आहे की आपण रिपोर्टिंग करा. एक इनिंग झाल्यानंतर आपण टॉस करणार आहोत. या बॉलला उडवलाय, अगदी फाईन लेग रिजन खाली आहे, तिथे मात्र बॉल निघून चाललाय. सीमारेषेच्या बाहेर मिळतील 4 4 4 4 धावा चौकार. अंपायर का इशारा न बाकी, अंपायर का इशारा न बाकी है. चौका या छक्का और
शानदार सिक्सर है और इसी के साथ स्कोर आगे बढ़ता है। रन संख्या फिलहाल 39 बहुत अच्छा स्ट्रोक बल्लेबाज मंगेश सेट बल्लेबाज है, आके जम चुकी है। रोहित ने पहली गेंद पर सिक्सर बिल्कुल बहुत ही खराब गेंद थी, उसके बाद में एक बार फिर लेग स्टंप के ऊपर गेंदबाजी कर रहे, तब जाकर मंगेश निकल के आते हुए बहुत बढ़िया बल्लेबाजी कर रहे हैं। स्कोर 39। अपने बोरिंग मार्ग पर गेंदबाज रोहित तैयार, सेगमेंट पॉइंट कवर पर खिलाड़ी तैनात है। ऑन साइड पर अच्छा स्ट्रोक है, आड़े बल्ले से गेंद को खेल दिया खूबसूरती के साथ। इनको दिखती है छोटी सी दरार, रन ढूंढते 4, गेंद बॉल तरफ फरार, मिलेंगे रन 4 तो बेड़ा होगा पार। तिसऱ्या ओव्हरच्या शेवटच्या बॉलवरती आलेला आहे चौकार, चाबूक शॉट खेळलाय मंगेशने आणि मंगेशच्या बॅटमधून एक घणाघाती प्रहार पाहायला मिळालेला आहे। 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय आणि 3 षटकाखेरीज धावफलकावरती धावा आहेत तब्बल 43 धावा। खऱ्या अर्थाने जो टायमिंग तुम्हाला दिला होता 15 मिनिटांचा तो टायमिंग इथे समाप्त झालेला आहे। शेवटच्या ओव्हरमध्ये अगदी 30 सर्कलच्या आतमध्ये खेळाडू बोलवावा लागेल फिल्डिंग करणाऱ्या टीमला, ही विनंती असेल, कारण आयोजकांनी आमच्यापर्यंत सूचना पोहोचवलेल्या आहेत की फक्त तुम्हाला एका इनिंगसाठी 20 मिनिट आहेत, त्याच्यामध्ये 3 षटकांसाठी 15 मिनिट आहेत आणि 15 मिनिटांमध्ये जर तुम्ही 3 षटकं खेळून काढली नाही तर नक्कीच तुम्हाला तिथे पॅनलाइजला सामोरं जावं लागेल आणि ती पॅनल्टी आहे की 30 सर्कलच्या आतमध्ये तुम्हाला एक क्षेत्ररक्षक बोलवावा लागेल। शेवटचं षटक मार्गस्थ आहे आणि शेवटच्या षटकामध्ये दर्शन आलेले आहेत गोलंदाजीच्या रनवेवरती। बॅटिंग मात्र मंगेश अप्रतिम करतायत। पहिलाच बॉल शफल झाले, त्यानंतर 30 सर्कलच्या आतमध्ये क्षेत्ररक्षक आहेत, फेकी अचूक आहे आणि तिथे मात्र फेकी केल्यानंतर पंचांचा निर्णय काय येईल हे देखील पाहणं गरजेचं आहे। यस, DRS घेतलेला आहे, रनआउट आहेत की नाही फलंदाज हे पाहणं खूप गरजेचं आहे। तिसरे पंच अंपायर बिजी हो जाएंगे, बहुत महत्वपूर्ण मुकाबला है और रुले टीम और तलदेव टीम, आपको मैं दरख्वास्त करना चाहूंगा नॉट आउट, कोई नुकसान नहीं है, 1 रन मुकम्मल किया। स्कोर इसी के साथ आगे बढ़ता हुआ 44। रोळे संघाचा कॅप्टन आणि तळदेव संघाचा कॅप्टन आपण टॉस साठी सज्ज राहायचं। इनिंग ब्रेक मध्ये टॉस केला जाणार आहे। तुषार 44 धावा धावफलकावरती आहेत। अक्षरशः रनआउटची संधी उपलब्ध झाली होती खऱ्या अर्थानं बिरवाडी टीमला, परंतु फलंदाज अगदी डेंजर झोन मध्ये उभे होते आणि खऱ्या अर्थानं सेफ देखील आपल्याला पाहायला मिळाले। शेवटचं षटक आहे, अगदी हाणामारीचं षटक, स्लॉग ओव्हरचं षटक, दर्शन यांच्यावरती शेवटच्या षटकाची धुरा। फलंदाज पुन्हा एकदा तयार होताना पाहायला मिळत आहेत। यावेळेला देखील पहा अगदी फ्रंटफुटला येऊन खेळण्याचा प्रयत्न, पायावरती आलाय हा बॉल आणि तिथे मात्र मिळालेली नाहीये कोणतीही धाव। दर्शनने मात्र आतापर्यंत 2 बॉल अप्रतिम टाकलेत, परंतु सेट फलंदाज आहे मंगेश, यांच्याकडे स्ट्राइक आहे, त्यांनी मात्र या संपूर्ण मॅचची सूत्र आपल्या खांद्यावरती घेतलेत। नाम बड़े और दर्शन भी बड़े, क्योंकि निर्णायक ओवर का खेल है और दे दनादन बल्लेबाजी हमेशा होती है, लेकिन इस ओवर में देखिए दर्शन क्या गेंदबाजी कर रहे हैं। पहले 2 गेंदों पर केवल 1 ही रन आया है और बल्लेबाजों को ज्यादा खुलकर खेलने का मौका नहीं दे रहे। स्पेक्टेडमेंट पॉइंट कवर, एक लॉकअप पर बाउंड्री लाइन पर खिलाड़ी तैनात है। लाजवाब गेंदबाजी का प्रदर्शन, कमाल की गेंदबाजी कर रहे हैं और बल्लेबाज तुषार रनों के लिए जूझ रहे हैं। एक्सीलेंट बॉलिंग बाय दर्शन। अटॅकिंग क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न करतायत, मी म्हणेन हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न ते नक्की करत होते। खोलात बॉल टाकला होता, परंतु प्रयत्नांना अपयश आले आणि त्यानंतर थोडीशी नाराजगी त्यांच्या चेहऱ्यावरती पाहायला मिळाली। बल्लेबाज जो है ना कुछ अलग करना चाह रहे हैं, फैंसी स्ट्रोक करने की कोशिश, कामयाबी नहीं मिल रही है। अगदी बरोबर आहे, काही वेळेला त्यांना प्रयत्नांना यश आलं, काहींना अपयश आलं, परंतु आता पुन्हा एकदा गोलंदाज तयार। यावेळेला मी म्हणेन मोठा फटका जरूर सजवलाय, क्षेत्ररक्षक पोहोचतील का नाही पोहोचू शकणार। अगदी पहा फिल्डिंग तिथे अप्रतिम करत असताना हाताला चटका देऊन बॉल सीमारेषेच्या बाहेर, 4 धावांसाठी फरार। काफी ऑफ स्टंप के बाहर से गेंद को ऑन
है। ये कहानी बहुत इंटरेस्टिंग है, लेकिन मैदान के अंदर और एक बहुत बड़ा मुकाबला आना बाकी है। ये तो सिर्फ जाकी है, असली पिक्चर आना बाकी है। रुले बनाम तळदेव, ये बहुत बड़ा मुकाबला, उसका होगा टॉस। आदरणीय प्रकाश जाधव यांना विनंती आहे, आपल्या शुभ हस्ते टॉस केला जाईल। प्रकाश जाधव आपल्याला विनंती आहे, आपल्या शुभ हस्ते केला जाईल टॉस। जय बजरंग चषक 2024 क्रिकेटचा महासंग्राम, क्रिकेटचा तरार, मनोरंजनाचा डबल बार। रुळे आणि तळदेव संघ याला सज्ज असतील। टॉस केला जाईल। अब समय हो गया टॉस का। बॉस टेल इज द कॉल, इट इज टेल। रोळे संघाने टॉस जिंकलेला आहे। सर थँक्यू सो मच, तुम्ही पुन्हा एकदा व्यासपीठावरती असं नसतं बा। टॉस कोणी मागायचा हा प्रश्न होता। मग तळदेवचा संघ बनायक मी मागणार आहे, रुळे म्हणाला मी मागणार आहे। छोटी रोळे संघाच्या कॅप्टननी सांगितलं की आता मी मागणार, तर टेल आलंय काय का मोठ्या तगड्या समोर खेळायचंय। 93 धावा पहिल्या मॅच मध्ये, काय निर्णय असेल आपला? सर क्षेत्ररक्षण असेल, विशेष क्षेत्ररक्षण करण्याचा जर तुम्ही या ठिकाणी घेताय तर काय असेल? सर बॅटिंग लाईनअप स्ट्रॉंग असल्यामुळे नंतर मी जरी त्यांनी रन केले तरी पण आमच्यामध्ये चेसिंग करण्याची पॉवर आहे तेवढी। यांच्याकडे पॉवर आहे, तुमच्याकडे पण पॉवर मी मगाशी बघितले। 93 धावा कुठलेले आहेत या मॅच मध्ये, काय रणनीती मॅजिकल फिगर पर्यंत जाणार का? नाही सर, जसे बॉलिंग लाईन चालेल तशीच बॅटिंग करायला लागेल। स्कोअर तसा 60+ करायला लागेल, कारण की त्यांचा तगडा संघ आहे, आमचा बी तगडा आहे। असं नाही की कोण त्यांचे अनुभवी आहेत बॉलर, आमचे थोडे कमजोर बॉलर आहे, पण गेम आहे हा, इथून पुढे चालत राहतो। थोडं संयमाने उत्तर दिलं विकासनं। अत्यंत महत्त्वाचा सामना, तुमच्याकडे पॉवरफुल गोलंदाजी, परंतु या मोसमामध्ये म्हणजे आता खऱ्या अर्थानं ही स्पर्धा सुरू झालेली, या सीझनची सुरुवात झाली, कोणत्या गोलंदाजावरती लक्ष असेल जास्त की जे प्रभावी कामगिरी करतील? विकास चांगला बॉलर आहे, विकासवरतीच अटॅक करण्याचा प्रयत्न असेल। कोणाची विकेट लवकर घ्यायची? विकासचे आणि विशालचे। मुन्ना पण चांगला, तिघं बॅट्समन सर त्यांचे चांगले, तिन्ही पण बॅट्समन पैकी कोणी आम्हाला घेण्याचं आवडेल। प्लॅन ठरलाय, प्लॅन ठरलेला आहे, मजा येणार या मॅच मध्ये, कारण रोळे संघाने टॉस जिंकला, प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे। पॉवरफुल आमची बॅटिंग आणि गोलंदाजी असं यावेळेला रोळे संघाच्या कॅप्टनने सांगितलं, पण संयमानं आज तळदेव संघाच्या कर्णधाराने उत्तर दिले। 65 धावा या ठिकाणी करण्याचा त्यांचा महोदय आहे। ओव्हर टू कॉम्बॉक्स। थँक्यू सो मच। खऱ्या अर्थानं प्रेझेंटेशन बॉक्समध्ये ज्यांचा आवाज तुम्ही ऐकताय, अनेक वर्षांचा अगदी समालोचनाचा ज्यांच्याकडे ठासून भरलेला अगदी अप्रतिम समालोचन करण्याची पद्धत आहे, अशा आपल्या सर्वांचे लाडके प्रशांत सर यांचा आवाज तुम्ही मायक्रोफोनवरती ऐकला। जाऊया मैदानाच्या दिशेने वाटचाल, परंपरेची परंपरा, भव्य दिव्य स्पर्धेची। कुंभमेळा क्रिकेटचा संघर्ष, बॅट आणि चेंडू फळीचा। मैदानाच्या आतमध्ये दुसऱ्या डावाला होती सुरुवात। 22 या टेनिस क्रिकेट लाईव्हच्या माध्यमातून जो प्रेक्षक वर्ग आमच्या समवेत जॉईन झालाय, त्या सर्व प्रेक्षक वर्गांचं आम्ही या स्पर्धेच्या दरम्यान सहर्ष स्वागत करतोय। तुम्ही स्पर्धा पाहताय, स्पर्धा तुम्ही पाहताय श्री भैरवनाथ उत्कर्ष मंडळ झांजवड निवासी मुंबई पुरस्कृत SPCC जय बजरंग क्रिकेट क्लब झांजवड आयोजित जय बजरंग चषक 2024 पर्व क्रमांक 2 आहे। आणि पहिलाच बॉल अगदी लॉंग ऑफ रिझन मध्ये खेळलेला आहे, तिथे मात्र सिंगल धाव प्राप्त झाली आणि सिंगल धावेने या डावाचा श्री गणेशा झालाय बिरवाडी टीमचा। तुषार, खास करके आप टेनिस क्रिकेट जब खेलते हैं तो वी में कम बल्लेबाजी होती है। आप देखे इन्होंने जो स्टार्ट किया बल्लेबाज सीताराम ने, पहली गेंद को बल्ले के बीचों बीच खेलते, गेंद को ड्राइव किया गया था लॉन्ग ऑफ क्षेत्र में, एक अच्छा स्ट्रोक था और सीताराम का खाता खुलता हुआ। सेन्सिबल क्रिकेट मी म्हणेन त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाले। पुन्हा एकदा गोलंदाज तयार, अगदी समालोचक कक्ष एंड कडून खऱ्या अर्थानं फलंदाज योगेश आहेत स्ट्राइक एंडला। याला या बॉलला उडवलाय, परंतु फटका बसलाय, चेंडू हवेमध्ये असताना क्षेत्ररक्षक पोहोचलेत, परंतु कॅच ड्रॉप झाले। मी म्हणेन मोठी चुकी, क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाही, परंतु इथे पहा काय घडलंय, डायरेक्ट हिट। काय घडलं जाईल, यस थर्ड अंपायर नक्कीच रिव्ह्यू मागितलाय। नक्कीच सर काय सांगाल, ज्या पद्धतीने कॅच ड्रॉप झालाय, तर नंतर अप्रतिम फेकी, डायरेक्ट हिट आपल्याला पाहायला मिळाला आणि नंतर अपील। एक गलती आपने की थी, उसके बाद में थोड़ा सा सुधारा है, देर है दुरुस्त है, और अब क्या इसका फायदा होगा या नुकसान, ये देखने वाली बात है।
और फिलहाल ये बहुत बड़ा मुकाबला, कैच छूटा था। जब कैच छूटता है तो गेंदबाज को बहुत दुख होता है, क्योंकि इतनी मेहनत करने के बाद वो बल्लेबाजों को फंसाते हैं। ये कैच ले सकते थे, थोड़ा सा जजमेंट खराब था। तो टीवी अंपायर बिजी हो रहे, कीप रोलिंग कीप रोलिंग कीप रोलिंग। अच्छी बॉलिंग, थोड़ी फील्डिंग खराब रही है पहले प्रयास में। दूसरे प्रयास में एक बार फिर बहुत बढ़िया तरीके से गेंद को रोका था, थ्रो किया गया था। लेकिन सवाल यही है, क्या बल्लेबाज सुरक्षित है या इनको डगआउट की तरफ जाना पड़ेगा? त्यासाठी वेट करावं लागेल. आणि खऱ्या अर्थानं ज्या पद्धतीने आपण पाहतोय सर की 20 नोव्हेंबर 2024 रोजी अगदी विधानसभेची निवडणूक झाली. आता आज मात्र 23 नोव्हेंबरला निकाल आहे आणि खऱ्या अर्थानं निवडणुकीचा निकाल ज्या पद्धतीने आपण पाहताय आतापर्यंत कालच्या दिवसापर्यंत टीव्ही स्क्रीनवरती आपल्याला एक्झिट पोल पाहायला मिळत होते, कोणाचं सरकार येणार कोणाचं सरकार जाईल. त्या पद्धतीने आज मात्र निकाल आहे आणि त्या थोड्याच वेळामध्ये स्पष्ट होईल. एकीकडे महाराष्ट्र राज्यामध्ये तो धुमाकूळ चालू आहे, तर दुसरीकडे KSKचा अक्षरशः विरार भागामध्ये क्रिकेटची यात्रा भरलेली आहे. अगदी बरोबर. म्हणजे तिथे एक एक मत महत्वाचं असतं, इथे एक एक धाव महत्वाची आहे. परीक्षेमध्ये बसलेल्या विद्यार्थ्याला त्याला जर 34 मार्क मिळाले तर त्याला दुःख होतं. 35 पण महत्वाचे असतात. एक एक धाव, एक एक मत अतिशय महत्वाचं, एक एक गुण देखील महत्वाचे आहे. बॅट्समॅन आउट. खूप चांगला थ्रो, अप्रतिम थ्रो केला आणि त्याचा फायदा. एक चूक झाली, प्रतीकनं दुसरीच चूक केली नाहीये, परंतु बॅट्समनने चूक केले ती त्याला बघू शकते. बॅट्समन बॅक टू द पॅव्हलियन. पहिला गडी रनआउटच्या रूपाने बाद झालाय. ज्या पद्धतीने आपण पाहिले रनआउटच्या स्वरूपामध्ये फलंदाज माघारी परतलेला आहे. अतिघाई संकटात नाही असं म्हटलं जातं. त्याच पद्धतीचं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाले. ओव्हर क्रमांक 1 आहे. पॉवर प्लेचं षटक यावेळेला खेचून मारलाय, परंतु पुन्हा एकदा फटका फसलाय. क्षेत्ररक्षक आहेत 30 सर्कलच्या आतमध्ये, यावेळेला चुकी नाही करणार. यावेळेला मात्र कॅच पकडलाय आणि फलंदाज बॅक टू द डगआउट. दूसरा फलंदाज बैक टू द पवेलियन. तुषार मंगेश के लिए आज का दिन बहुत बढ़िया रहा. यादगार बल्लेबाजी रही है इनके पहले पारी में और अब जाकर गेंद के जब नीचे आए तो वो कॉन्फिडेंट दिखाई दे रहा है. बल्लेबाज या एक बार कोई गेंदबाज या फील्डर उसकी जो बॉडी लैंग्वेज है वो बताती है कि ये क्रिकेटर है. तो बिल्कुल परिपक्व खिलाड़ी है मैदान के अंदर मंगेश, जिन्होंने कैच लपका. स्कोर 2 रन है. बल्लेबाजों के लिए रनों के लिए जूझना पड़ रहा है और सदी भी गेंदबाजी गणेश द्वारा. गणेश का श्री गणेश कमाल का है. पहले प्रतीक की बहुत बेहतरीन फील्डिंग, रन आउट, और उसके बाद में अब योगेश सीताराम, ये 2 बल्लेबाज जो है बैक टू द पवेलियन चले गए. नंबर 4 पर नए बल्लेबाज आएंगे, लेकिन प्रेशर बल्लेबाजों के ऊपर है और मोमेंटम गेंदबाजों के पास. अगदी बरोबर आहे. ज्या पद्धतीने तुम्ही उल्लेख केला की प्रारंभिक जोडीमध्ये जे सीताराम आणि योगेश आले होते ना, प्रारंभिक जोडीने मी कुठेतरी म्हणे नाराज केले बिरवाडी टीमला. या खेळाडूंवरती जो काही भरोसा होता तो त्यांनी मात्र नाराज केलेला आहे. आता मात्र सूरज आणि न्यू अच्छी गेंदबाजी इस ओवर में गणेश द्वारा. ऑफ टाइम के बाहर गेंद थी, बिल्कुल इस वक्त बल्ले के बीचों बीच नहीं खेल पाए. बल्ले का बाहरी किनारा लगा. फ्लैग पर खिलाड़ी तैनात, रन बनाने का तुषार कोई मौका नहीं. क्या कमाल की गेंदबाजी कर रहे गणेश. ज्या प्रकारे गोलंदाजी केली जाते त्याच प्रकारे क्षेत्ररक्षण देखील लगावलेलं आहे आणि त्याच प्रकारे क्षेत्ररक्षण देखील केले जाते. गोलंदाजाला 7 मात्र क्षेत्ररक्षकाची अप्रतिम पाहायला मिळते. पॉवर प्लेच्या षटकामध्ये आतापर्यंत जर आपण सर पाहिले ना तर फक्त 2च धावा खर्च केलेले आहेत आणि 2 विकेट तंबूच्या आसऱ्याला परतलेले आहेत. यावेळेला पहा अगदी बॉल निघून चाललाय. क्षेत्ररक्षक कोणताही नसेल. 2 क्षेत्ररक्षक बॉलचा पाठमोरा करतात. तोपर्यंत बॉलची फेकी केली जाईल. तोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण केल्या जात आहेत. तुषार देखिए, जब ये स्ट्रोक खेलने की कोशिश की गई थी ना तो बल्ला जमीन पर लगा, विकेट पर लगा और उसके बाद में गेंद बिल्कुल स्क्वायर की तरफ चली गई थी. बल्ले के बीचों बीच नहीं खेल पाए थे. सुंदर गेंदबाजी का प्रदर्शन इस ओवर में गणेश द्वारा. स्कोर अगर देखिए तुरंत सिंह के 4 रन. न्यू बैटर रोहित मैदान के अंदर आए हैं. अभी तक 5 गेंदों का खेल हुआ है. आखिरी गेंद बहुत महत्वपूर्ण होगी. पॉवर प्लेच्या षटकामधील शेवटचा बॉल प्रगतीपथावरती. या बॉलवरती मोठा प्रहार येणं गरजेचं असेल. यावेळेला पहा मोठा फटका येणं गरजेचं होतं, मी म्हटलं होतं, परंतु यावेळेला काव कॉर्नर रिजन मध्ये प्रदीपने अप्रतिम कॅच पकडले. आणखीन एक झटका बिरवाडी टीमला. फलंदाज गोइंग बॅक टू द आउट.
Wer kam der Mann? Gone. प्रशांत सर, ज्या पद्धतीने आपण पाहतोय या मॅच मध्ये दुसऱ्या डावामध्ये जरी कॅच ड्रॉप झाले असते ना तरी मात्र रनआउटच्या स्वरूपामध्ये इथे मात्र विकेट्स मिळालेले आहेत. परंतु मी नक्की सांगेन की बिरवाडी टीमने मात्र आतापर्यंत फक्त एकाच खेळाडूने दुहेरी धाव बनवलेली आहे. अर्थातच दुहेरी अंक त्यांनी बनवलेला आहे. अन्यथा एकाही फलंदाजाने दुहेरी अंक त्यांना गाठता आलेले नाही. हे कुठेतरी चिंता आहे. याला पुन्हा एकदा फटका फसलाय. क्षेत्ररक्षक आहेत. कॅच पकडत असताना पुन्हा एकदा कॅच ड्रॉप झाले. कॅचेस विन द मॅचेस असं म्हटलं जातं, परंतु इथे कॅच ड्रॉप होत आहेत. आणखीन एकच धाव धावपलकावरती जोडली जाईल. धावपलकावरती धावा आहेत तब्बल 17 धावा 61 धावांचा पाठलाग करत असताना. लाजवाब गेंदबाजी मंगेश द्वारा और 2 ओवर की कहानी. स्कोर कुल मिलाकर 17 पे 71. आइए सुनते गाना, गाने के साथ के लिए 5 मिनट का समय बचा हुआ है ये ओवर पूरा करने के लिए. आहिर टीम ने बहुत अच्छा प्रदर्शन किया. बिरबाड़ी संघर्ष कर रहे हैं. अब जिम्मेदारी सुमित के कंधों के ऊपर जो एक पर बल्लेबाजी कर रहे हैं. क्या रवि इस मुकाबले में अपना कमाल दिखाएंगे, ये देखने वाली बात है. एक दूसरे का मिलेगा साथ तभी तो बनेगी बात. अगदी बरोबर आहे. आता मात्र इथून पुढे पार्टनरशिपची खूप मोठी गरज आहे. विकेट्स देखील टिकवायचे आहेत आणि धावा देखील येणं गरजेचं आहे. प्रदीप गोलंदाजीच्या ट्रॅकवरती उभे आहेत. याला पहा, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. बॅट जोरकस फिरवली होती परंतु बॅटचा आणि बॉलचा संपर्क होऊ शकला नाहीत. इथे मात्र मिळालेली आहे ती लेग बायच्या स्वरूपामध्ये केवळ सिंगल धाव. पाइट का इशारा किया सूर्यकांत सर मैदान के अंदर अनुभवी का अंपायर. स्कोर इसके साथ कुल मिलाकर टोटल 18 ऑन द बोर्ड. और इस मुकाबले की बात करें तो प्रदीप जिन्होंने बहुत अच्छी फील्डिंग की है और इसको इस खिलाड़ी की अगर बात करें तो इनके पास वो काबिलियत मौजूद. शानदार खेल अभी तक का प्रदीप का रहा है, लेकिन सुमीत और रवि को एक कदम आगे सोचने का समय आ गया. मतलब गियर चेंज करने का समय आ गया है. अगदी बरोबर आहे. अगदी प्रत्येक बॉलवरती त्यांना तुटून पडावं लागेल. प्रत्येक बॉलचा खरगोश समाचार घ्यावा लागेल आणि प्रत्येक बॉलवरती संघर्ष करावा लागेल. यावेळेला पहा, पुन्हा एकदा त्याच टप्प्यावरती बॉल रिलीज केला. ही लाईन खूप चांगली आहे प्रदीप यांची आणि तिथे मात्र पुन्हा एकदा डॉट बॉल आलाय. प्रत्येक डॉट बॉल फलंदाजाचा प्रेशर निर्माण करेल. यू आर एब्सोल्युटली राइट. बाहुबली का कटप्पा और गेंदबाज को आपको टिपका नहीं भूलना है. सही इलाके में गेंदबाजी करे सटीक लाइन के साथ प्रदीप और बल्लेबाजों के लिए परेशानियां पैदा करते हुए. पुन्हा एकदा प्रदीप निघालेत. बॅकफुटला जात असताना मात्र पंच करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आहेत. धावत्या पावलांनी इथे मात्र कॅच पकडलेत. आणखीन एक खेळाडू बॅक टू द डकआउट.
के साथ गेंदबाजी कर रहे प्रदीप। हा बॉल पहा, अगदी हाफ ट्रॅकर होता, त्याला मात्र लॉब केलाय. क्षेत्ररक्षक आहेत परंतु तिथे पुन्हा एकदा चुकी होताना पाहायला मिळते. कॅच खूप ड्रॉप झालेत. मी म्हणेन कॅच पकडणं खूप गरजेचं आहे. कॅच पकडल्या तर नक्कीच तुम्हाला मॅच मध्ये देखील येता येईल, कारण क्रिकेटचा खेळ आहे ना तो अनिश्चितीचा आहे. कधी काय घडेल, कधी काय बिघडेल हे देखील सांगणं कठीण आहे. 22 धावा धावपलकावरती आहेत. ओव्हर क्रमांक 3 मार्गस्थ आहे. आपको क्या कहना है, राजनीति और क्रिकेट हमेशा रंग बदलते हैं उसी तरह से क्रिकेट का खेल है। अगर आप एक मौका देते तो वो छोड़ते नहीं है। फिलहाल कैच बहुत सारे आपने छोड़े हैं। स्कोर 22-22। अगदी बरोबर आहे. यावेळेला पहा लाईन से भटके हुए. खरं तर पुन्हा एकदा खराब बॉल येतोय, लेग स्टंपच्या बाहेरचा बॉल. पंचांनी पुन्हा एकदा वाईट बॉलचा इशारा केलाय. आणखीन एक सिंगल धाव धावपलकावरती जोडली जाते. प्रशांत सर, ज्या पद्धतीने आपण पाहताना पहिले 3 बॉल आहेत ना प्रदीपने अप्रतिम टाकलेत, परंतु तदनंतर त्यांना कुठेतरी ज्या पद्धतीने लाईनवर ठेवायची होती ती लाईन त्यांना सापडत नाहीये. हा बॉल पुन्हा एकदा खराब बॉल. कुठेतरी लाईन खराब पाहायला मिळते प्रदीपची. लाईन वरती यावं लागेल, चांगली लेंथ त्यांना पकडावी लागेल. लागोपाठचे 2 बॉल त्यांनी खराब टाकलेत आणि धावफलक कुठेतरी हळूहळू कासवाच्या गतीने पुढे जाताना पाहायला मिळतंय. यावेळेला पहा, या बॉलला उचललाय, फेकून दिलाय फाईन लेग रिजन मध्ये. क्षेत्ररक्षक अगदी दूरवरतून येतील, बॉल अडवण्याचा प्रयत्न फसला आणि बॉलने मात्र सीमारेषा गाठले. 4 धावांसाठी मिळतील 4 धावा चौकार. बॅटचा स्विंग आहे ना अफलातून आहे, परंतु बॉल पर्यंत पोहोचण्यासाठी त्यांना अगदी डोक्याचा वापर करावा लागेल, युक्ती करावी लागेल. कित्येक वेळा आपण पाहिलंय की शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ. हाई बॉल सुरेख होता अगदी पहा, परंतु या वेळेला काय घडलं ते रनआउटच्या स्वरूपामध्ये फलंदाज माघारी परतेल. या मॅच मधील मी म्हणेन हवा निघून गेले, कुठेतरी पूर्णपणे बॅकफुटला ढकलला गेलाय संघ बिरवाडी संघ.
आईर संघानं जबरदस्त कामगिरी केली. अगदी बरोबर आहे. बॅटिंग असू द्या, बॉलिंग असू द्या, किंवा क्षेत्ररक्षणामध्ये थोड्याशा चुका झाल्या, कॅच ड्रॉप झाले, परंतु बॅटिंग आणि बॉलिंग त्यांची अप्रतिम राहिली आणि बॅटिंग आणि बॉलिंगच्या जोरावरती त्यांनी मात्र या मॅचमध्ये आपल्या खिशात घातलंय. फुलटॉसचा बॉल आहे तिथे मात्र ऑन साईडला वळवलाय. क्षेत्ररक्षक डीप मिड विकेट रिझनमध्ये आहेत आणि तिथे मात्र सिंगल धाव कंप्लीट केले. आता मात्र पूर्णपणे एकतर्फी हा सामना होताना पाहायला मिळतोय. खरं तर पहिल्या डावामध्ये मंगेशची बॅटिंग अप्रतिम राहिली. तब्बल 47 धावा त्यांनी ठोकल्या आणि त्याच्या जोरावरती अहिर टीमने मात्र एक सन्मानजनक स्कोरबोर्ड उभा केला आणि कुठेतरी आता बॉलिंग करत असताना अप्रतिम बॉलिंग राहिले. इथे मात्र ही मॅच समाप्त झाली आणि हा सामना जिंकलाय NKCC अहिर टीमने आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा हिरो ठरलाय अर्थातच नो डाऊट ज्यांनी मात्र 47 धावांची विस्फोटक खेळी साकारली असा अहिर NKCC टीमचा मंगेश सकपाल ठरलाय या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा हिरो. 12 बॉल 47 धावांची एक विस्फोटक खेळी साकारले त्याने. काय बॅटिंग केले. तुषार एक छोटासा बदल आहे. रोळे आणि तळदेव आता जो सामना असेल तो सामना एका एंडकडनं खेळवला जाईल. म्हणजे एक कॉम्बॉक्स एंडकडनं गोलंदाजी केली जाणार आहे. रुपेश सर, अमित सर, एका एंडकडनं समर्थन कक्षाकडनं गोलंदाजी केली जाईल. या सामन्यामध्ये 4 षटकांचा सामना असणार आहे. त्याचबरोबर मी आहिर संघाला विनंती करेन, तुम्ही खूप छान पद्धतीने डगआउटकडे जाताय, तुम्ही राईट टर्न घ्या. राईट बाजूला या, राईट बाजूला तिथे प्रेझेंटेशन बॉक्सच्या दिशेने येते सर्व